90.4 मेगाहर्ट्झ वरून आपण ऐकणार आहोत कार्यक्रम गणिताचा। या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ज्वालामुखी आणि गणित याविषयीची माहिती। सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा। सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा। इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा। सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा। सुविधा ज्ञानशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते, मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा। सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा। सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा। Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. नमस्कार महिला भगिनींनो, तुम्ही ऐकत आहात 90.4 रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा। आज मी प्राची देवधर आणि तेजस्विनी बनकर तुमचं गणिताचा या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो। तर तेजस्विनी, आपण महिला भगिनींना गणिताचा या कार्यक्रमात बऱ्याच विषयीची माहिती दिली आहे, जसं पुणे जिल्ह्याबद्दलची, त्यातलं गणित समजावून सांगितलंय, संतांचं आयुष्य व त्यातलं गणित, किंवा वेगवेगळ्या किल्ल्यांबद्दल आणि बऱ्याच विषयांबद्दलची माहिती दिली आहे। तर आज आपण महिला भगिनींना कुठल्या विषयीची माहिती देणार आहोत? प्राची, आजपर्यंत आपण अशी वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवत आलो आहोत, तर एक वेगळा असा विषय मला आज महिला भगिनींना सांगावासा वाटतो, तो म्हणजे ज्वालामुखी। अरे वा, ज्वालामुखी हा विषय तर माणसाला नेहमीच एक भीतीयुक्त गूढ वाटत आलाय या विषयाबद्दल, आणि हा नक्कीच एक खूप चांगला विषय असेल आणि याबद्दलची माहिती मिळवायला सुद्धा महिला भगिनींना खूपच आवडेल। हो, नक्कीच, आणि उत्सुकता तर नक्कीच त्यांच्यामध्ये निर्माण झाली असेल। आपल्या महिला भगिनींना सांगावंसं वाटेल की ज्वालामुखी जी आहे याचे निर्माण कसे होते, किंवा त्या बाबतीतचे जे काही पुराण कथा आहेत आणि दंतकथा आहेत त्यामधून आपल्याला असं पाहायला मिळेल की असं मानलं जायचं की कुठले असे देवता असतात जे जर त्यांचा कोप झाला तर असं ज्वालामुखी किंवा भूकंप अशा गोष्टी होतात। मेक्सिकोमध्ये एल डायब्लो नावाचा राक्षस पृथ्वीवर भेगा निर्माण करतो असं बोललं जातं, आणि त्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखी होतात असं लोक समजत। तर रोमन लोकांमध्ये अग्निदेवताला व्हॉल्केन असं म्हणायचे, आणि त्याच्या कोपानं भूकंप किंवा ज्वालामुखी होते अशी तेथे लोकांची समजूत होती। म्हणजे म्हणूनच या व्हॉल्केन या रोमन शब्दावरूनच व्हॉल्कॅनो हा जो ज्वालामुखीला इंग्रजी शब्द आहे तो पडला असावा असं मला वाटतं। हो हो, बरोबर। आणि हवाईमध्येही पेले ही अग्निदेवता चिडल्याने ज्वालामुखी होते असं ही लोकांची समजूत होती, आणि यावरून आपल्याला कळून येतं की या दंतकथा आणि ज्या पुराण कथा आहेत यांचा आपल्या निसर्गावरती किती एक भार पडलेला आहे हे आपल्याला दिसून येतंय। पण ज्वालामुखी हे इतकं गूढ आणि असं रहस्यमय वाटत असताना नक्कीच कोणीतरी वैज्ञानिकांनी ह्याच्यावरती रिसर्च करायला नक्कीच सुरुवात केली तर असणारच। तर त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे? प्राची, खूप पूर्वी रोमन विद्वान आणि निसर्गप्रेमी प्लिनी याने स्वतः इटलीत बघितलेल्या ज्वालामुखीचं वर्णन त्याने लिहून ठेवलंय, आणि 24 ऑगस्ट 1970 रोजी दक्षिण इटलीतल्या वेसुवियस या ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला होता, आणि या उद्रेकाचा भयानक तापलेला दगड, राख, लावारस वगैरे गोष्टी बाहेर पडल्या होत्या। आणि बर का महिला भगिनींनो, पॉम्पेई आणि हर्क्युलिनस ही दोन शहरं या रसात चक्क गाडली गेली होती असं देखील म्हटलं जातं, आणि नंतर या पदार्थाचे हे थर घट्ट झाले होते। फक्त जे काही थोडे लोक शहर सोडून किंवा दूर पळू शकले तेच वाचले।
आणि यानंतर 1684 वर्ष त्याविषयी कुणीही काहीही संशोधन केलं नाही. पण मग 1763 साली त्या जागेचं उत्खनन सुरू झालं. त्यात असं सापडलं की या ठिकाणी माणसांच्या आणि प्राण्यांच्या आकाराच्या जिकडे तिकडे पोकळ्या दिसत होत्या. बाकी आतली शरीरं कुजलेलीच होती. अरे बापरे. या पोकळीत प्लास्टर वगैरे भरून ते पुतळे आता पर्यटकांना बघण्यासाठी देखील ठेवले आहेत बरं का. त्यानंतरही काही वेळा हा ज्वालामुखी जागाही झाला, पण त्याची रौद्रता पूर्वी इतकी नव्हती आणि 1906 साली त्यातून दिवसभर वायू बाहेर पडत होता. तर 1944 सालीही तो पुन्हा एकदा जागा झाला होता. अजूनही नेपल्स खाडीच्या पूर्व किनारपट्टीवर 1280 मीटर उंचीचा हा ज्वालामुखी तसाच उभा आहे. पण प्लिनी मात्र या ज्वालामुखीच्या उद्रेकात पॉपय सकट गाडलाच गेला. त्यानंतर त्याचाच पुतण्या प्लिनी यानं याविषयीचा आखो देखा हाल लिहून ठेवला होता. 1883 साली इंडोनेशियातल्या क्राकाटोआ या बेटात विस्फोट झाला आणि मग ज्वालामुखीच्या विस्फोटकांची एक मालिकाच सुरू झाली. 27 ऑगस्टचा विस्फोट एवढा मोठा होता की तिथला आवाज ऑस्ट्रेलियात 3000 मैलांपर्यंत ऐकू गेला. अरे बापरे, इतका. आणि इतकंच नाही तर हा आतापर्यंतचा लिखित इतिहासातला सगळ्यात मोठा आवाज होता असं देखील मानलं जातं. तो आवाज पृथ्वीच्या 1/3 भागात ऐकू गेला होता म्हणतात. आणि या विस्फोटात जवळपास हे बेटच्या बेटच आकाशात 48 किलोमीटर एवढं उंच उडालं होतं. बापरे. या स्फोटापूर्वी या बेटाचं क्षेत्रफळ 47 चौरस किलोमीटर होतं. स्फोटानंतर त्यातला फक्त पाण्याखालचा 300 मीटर खोल असणाराच भाग शिल्लक राहिलेला होता आणि त्यात पडलेलं ज्वालामुखीचं छिद्र हे समुद्र तळापर्यंत गेलं होतं. यातला बाहेर आलेला धुराळा, राख आणि लावा हा 21 घन किलोमीटर एवढा मोठा होता आणि तो 80 किलोमीटर उंचीपर्यंत आकाशात उडाला होता. अरे बापरे. आणि नंतर ह्याबद्दल मला अशी थोडीशी माहिती सांगता येईल की नंतर 3 लाख चौरस मैल एवढ्या परिसरात जाऊन तो लावारस पडला होता आणि स्फोटाच्या ठिकाणापासून 250 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात भर दुपारी संपूर्ण अंधार पसरला होता. तर समुद्राच्या राक्षसी लाटा 15 मीटरपर्यंत उंच उसळून आल्या होत्या. त्यात आसपासच्या किनाऱ्यावरची खेडी आणि बोटी वाहून गेल्या. या भीषण तांडव नृत्यात 36,417 लोक मरण पावली आणि या स्फोटानं उडालेली धूळ ही वातावरणात कित्येक महिने दाटपणे पसरलेली होती. इंडोनेशियात सगळ्यात जास्त म्हणजे 76 जिवंत ज्वालामुखी आहेत हे देखील सांगितलं जातं आणि आतापर्यंत त्यांचे 11,071 स्फोट देखील झालेले आहेत. हो बरोबर. आणि इंडोनेशियातला सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा महाज्वालामुखीचा स्फोट 74,000 वर्षांपूर्वी उत्तर सुमात्रामधल्या तोबा इथे झाला होता. तो तर प्रचंडच मोठा होता. त्यानंतर पुढच्या 6 वर्ष त्याचे आघात तेथे बसतच गेले. त्याचे पडसाद त्यावेळच्या जागेवर एवढे प्रचंड पडले की त्यावेळी अस्तित्वात असलेली जवळपास सगळी माणसंही त्यात मेली. फक्त बोटावर मोजणे एवढीच शिल्लक राहिली होती. त्यातून मग पुन्हा वाढत वाढत आजची मनुष्यजात निर्माण झाली. त्यामुळेच माणसात विविधता त्या मानानं कमी दिसते. पुढच्या 20,000 वर्षांमध्ये मानवी लोकसंख्या ही फक्त काही हजारापर्यंतच वाढली. एवढा मोठा या ज्वालामुखीचा तडाखा होता. आणि 1902 साली पॅसिफिक महासागराजवळ वेस्ट इंडिजच्या बेटांपैकी मार्टिनिक या बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याच जवळच्या सेंट पियरे हे 31,000 लोकसंख्येचं गाव, या गावाच्या तळघरात एकांतवासाची शिक्षा भोगत असलेला एक कैदी सोडला तर संपूर्णपणे बेचिराख झालं. यामुळे ज्वालामुखीच्या एका प्रकाराला पेलियन असं देखील म्हणतात. आणि बरं का प्राची, नैऋत्य अमेरिकेत अँडीज ही पर्वतरांग व्हेनेझुएला ते विएरा डेल फियोगो पर्यंत पसरलेली आहे. या पर्वतरांगेजवळच्या इक्वेडॉरच्या मध्यावर कोटापॅक्सी नावाचा 5,900 मीटर उंचीचा ज्वालामुखी आहे. 1929 साली याचा उद्रेक होऊन त्यातून 2 लाख किलो वजनाचा प्रचंड मोठा असा खडक तिथून 15 किलोमीटर अंतरावर जाऊन पडला. 5 फेब्रुवारी 1943 रोजी मेक्सिको मधल्या
पेरिक्युटिन या गावातल्या लोकांनी ज्वालामुखी प्रत्यक्ष तयार होताना बघितला. एका शेतात जमिनीला एकदम मोठा खड्डाच पडला आणि त्यातून आवाजाचा गडगडाट होऊ लागला आणि त्यातून ज्वालामुखी निर्माण व्हायला सुरुवात झाली. जमिनीतून राख आणि दगड बाहेर पडून त्यांचा मोठा 1500 फूट उंची दगड झाला, उंच ढीग झाला. 20 दिवसांनंतर त्यातून लावारस बाहेर पडायला लागला. या ज्वालामुखीतून दररोज 1,00,000 टन लावारस तर 15,000 टन पाण्याची वाफ बाहेर पडत होती. म्हणजे जमिनीत तर काय चाललं असेल याची कल्पना केलेली बरी. या लावारसानं पेरिक्युटिन आणि सॅन जुआन ही दोन्ही गावं नष्ट झाली होती. आणि अमेरिकेत पॅसिफिक समुद्रात हवाई बेटं म्हणून प्रसिद्ध आहेत. ही प्रत्यक्षात समुद्र तळापासून वर उचलल्या गेलेल्या ज्वालामुखींचा वरचा भाग आहेत बरं का. एकूण त्यावेळी 5 ज्वालामुखी झाले. त्यातले बाहेर पडलेले पदार्थ एकमेकांवर साठून ही चक्क बेटच समुद्रात तयार झाली. अजून तिथे 4,208 मीटर उंचीचा माउना केवा आणि 4,172 मीटर उंचीचा माउना लोआ हे 2 जिवंत ज्वालामुखी आहेत. हवाई भाषेत माउना लोआ म्हणजेच लांब पर्वत आणि माउना लोआ हा 1950 मध्ये पुन्हा जागृत होऊन त्यातून बाहेर पडलेल्या उद्रेकात अनेक समुद्रजीव नष्ट झाले. हवाई बेटात ज्वालामुखींचा अभ्यास करायला बरेच जण तळ ठोकून बसतात. तिथल्या किलोया या जागृत आणि मोठ्या ज्वालामुखीजवळ जाऊन त्याचा अभ्यास करता येतो. 1912 सालापासून त्याचा अभ्यास चालू आहे. हा अभ्यास करण्यासाठीच 1952 साली हवाईयन व्हॉल्केनो ऑब्झर्व्हेटरी ची स्थापना सुद्धा करण्यात आली. ज्वालामुखीचे उद्रेक पृथ्वीच्या जन्मापासूनच चालू असणार आणि पृथ्वीचं कवच घट्ट झाल्यानंतर लगेच त्याचा उद्रेक चालू झाला असावा असं देखील म्हटलं जातं. प्रथम तापलेल्या वायूंचा गोळा असलेली पृथ्वी ही थंड होत घनरूपाला आली ती ज्वालामुखींमुळेच. या ज्वालामुखींमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि पायऱ्याची कंपाऊंड्स जमिनीवर येत असतात. त्यातूनच पृथ्वीवर पहिला जीव निर्माण होण्यासाठी लागणारी रसायनं तयार झाली असणार. याच पृथ्वीवर आजही साधारणपणे 10,000 ज्वालामुखींच्या खुणा दिसतात आणि आजही 500 जिवंत ज्वालामुखी आहेत. तर प्राची, आता आपण महिला भगिनींना या ज्वालामुखींची माहिती देतच आहोत. तर मला असंही सांगायचं वाटतं की ज्वालामुखीतले उद्रेकही अनेक प्रकारचे असतात. अतिशय स्फोटक ज्वालामुखींपासून अतिशय शांतपणे वाहणारा लावा प्रवाह तयार करणाऱ्या भेगांपर्यंत, अतिप्रचंड उंचीचा पर्वत शिखरांपासून ते अगदी छोटेसे उंचवटे निर्माण करणाऱ्या ज्वालामुखींपर्यंत त्याचे अनेक प्रकार आहेत. आणि ज्वालामुखींच्या उद्रेकावरून, लावाच्या दाटपणावरून आणि 2 उद्रेकांच्या मध्यंतरावरून त्याचे प्रकार ठरवण्यात आले आहे. अर्थात काही ज्वालामुखींची सुरुवात एका प्रकारानंच होऊन नंतर दुसऱ्याच प्रकारात रूपांतर होते, ही गोष्ट वेगळीच आहे. त्यातल्या हवाईन्स प्रकारात ज्वालामुखीचं तोंड खूप मोठं असतं आणि त्यातून लावाची कारंजी त्यातल्या हवाईन्स प्रकारात ज्वालामुखीचं तोंड खूप मोठं असतं आणि त्यातून लावाची कारंजी वाहायला लागते. आणि आता दुसऱ्या प्रकाराबद्दल सांगायचं झालं तर स्ट्रॉबोलियन ज्वालामुखीत दाट लावाची अनेक कारंजी व्हायला लागतात. अशा लावावर झटकन साय धरून तिचं घट्ट आवरण तयार होतं. व्हॉल्कॅनियन ज्वालामुखीत लावा रस खूपच दाट असतो आणि रस खूपच दाट असल्यामुळे 2 उद्रेकांमधला वेळ जरा जास्तच असतो. वेसुवियन मधल्या 2 उद्रेकात तर कित्येक दशक एवढं अंतर असतं. यातला उद्रेक खूपच स्फोटक असतो. यातला लावा रस हा खूपच दाट असल्यानं तो ज्वालामुखीच्या तोंडावर घट्ट बुचासारखा जाऊन बसतो आणि त्यामुळे जास्त वेळ देखील लागतो. तर प्राची, आपण पाहायला गेलो तर ज्वालामुखीचे जे शिखर आहे त्याची उंची आणि त्याच्यामधून पडणाऱ्या लावामध्ये जो 2 स्फोटांमधला जो वेळ आहे त्या वेळेनुसार त्याचे प्रकार आपण सांगतो. तर आता आपण प्लिनियन हा वेसुवियन पेक्षा जास्त प्रक्षोभक प्रकार मानला गेलाय. वेसुवियन आणि प्लिनियन याची पुढची पायरी म्हणजे पेलियन. हे नाव 1902 सालच्या माउंट पेलीच्या ज्वालामुखीवरून पडलं. त्यातला लावा खूपच दाट असून ज्वालामुखीचा सुळका बाहेर येतो. एका वेगळ्या पद्धतीने ज्वालामुखीचं 3 भागातही वर्गीकरण केलं होतं.
शील्ड ज्वालामुखी, सिंडर ज्वालामुखी आणि कॉम्पोजिट ज्वालामुखी हे ते 3 गट आहे. अशा ज्वालामुखींचे शंकू हे कित्येक वेळा भराभर वाढत जातात. माउंट पेलीच्या ज्वालामुखीचा शंकू फक्त 18 महिन्यात 1300 फूट वाढला. हा उच्चांक मेक्सिकोतल्या पेनिक्युटिन ज्वालामुखीने मोडला. 1538 साली नेपल्सच्या उपसागरात जन्मलेला मॉन्टेन्यूची वाढ एका दिवसात 440 फूट झाली. एका दिवसात सगळ्यात जास्त वाढण्याचा विक्रम मात्र न्यू इंग्लंड बेटावरच्या ज्वालामुखी शंकूचा आहे. पहिल्याच 24 तासात हा ज्वालामुखी शंकू 600 फूट वाढला आणि काही दिवसातच तो हळूहळू वाढत 742 फूट इतका वाढून थांबला होता. या ज्वालामुखींचा अभ्यास अनेक भूशास्त्रज्ञ करतच आहेत. असंच 1960 साली येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये काही संशोधक संशोधन करत होते. हा भाग ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध होता, पण त्यांना तिथं कुठंच त्या पार्कमध्ये ज्वालामुखी सापडेना. कुठल्याही ज्वालामुखीला एक महाकुंड हे असतेच, तेच त्यांना कुठे सापडेना. याचं कारण म्हणजे ज्वालामुखींचा आणखीही एक प्रकार आहे. त्यात असे पर्वत तयार न होता लावारस भल्या मोठ्या विस्फोटानंतर बराच दूरवर जातो आणि कमी उंचीचा पण खूप पसरट थर तयार करतो. नासानं जेव्हा येलोस्टोनची वरून छायाचित्र घेतली तेव्हा ही माहिती सगळ्यांना समजली. 9000 चौरस किलोमीटरचं येलोस्टोन पार्क सगळंच मुळी एक महाकुंड बनलं होतं. येलोस्टोन हा एक महाज्वालामुखी होता आणि त्यामुळे सगळं पार्कच अर्धा किलोमीटरनं वर उचललं गेलं होतं. त्याचा पहिला उद्रेक 1.65 कोटी वर्षांपूर्वी झाला असून त्यानंतर 101 वेळा तिथे वेगवेगळे उद्रेक वरचेवर झाले आहेत. उदाहरणार्थ 20 लाख वर्षांपूर्वी येलोस्टोनला उद्रेक होऊन त्यातून पूर्ण न्यूयॉर्क राज्य हे 20 मीटर जाड एवढ्या थरात बुडून जाईल एवढी राख उडाली होती. तर 1973 साली येलोस्टोन पार्कमधल्या तळाच्या एका काठावरून भरभर पाणी व्हायला लागलं. म्हणजे पाण्याचं टबाचं एक टोक धरून वर उचललं किंवा तिरकं केलं तर दुसऱ्या बाजूनं पाणी खाली सांडायला लागतं. अगदी तसंच. मग ही जमीन एकाच बाजूनं अचानक वर कशी गेली म्हणून सगळ्या भूशास्त्रज्ञांनी पळापळ सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 100 चौरस किलोमीटर एवढा मोठा या पार्कच्या मध्यवर्ती भाग चक्क 1 मीटरहून जास्त उंचावला होता आणि त्यामुळे साहजिकच त्यातल्या तलावातलं हे पाणी दुसरीकडून किनाऱ्यावर पसरत होतं. पुन्हा 1985 साली ते 8 इंचानं खाली गेलं आणि आता पुन्हा वर येतंय. हे म्हणजे खूपच गूढ प्रकरण होतं. भूशास्त्रज्ञांनी लगेच तर्क केला येलोस्टोन पार्कच्या खाली धगधगत्या कोंडलेल्या लावारसाचा मोठा साठाच असला पाहिजे. त्यानं येलोस्टोन हा एक जिवंत महाज्वालामुखी आहे हेही माहीत होतं. मग त्यांनी तर्क आणि गणित यांच्या वापरानं ओळखलं की अशा जिवंत ज्वालामुखीचा उद्रेक हा सरासरी 6 लाख वर्षांनंतर होत असतो. यापूर्वीचा उद्रेक 6,30,000 वर्षांपूर्वी झाला होता. म्हणजेच आता पुन्हा तो इथे केव्हाही होऊ शकेल. प्राची, तू आता महिला भगिनींना येल्लोस्टोन पार्क बद्दलची माहिती दिली आणि तिथे असलेला ज्वालामुखीचा उद्रेक कधी होईल असं आणि त्याचं गणित तू आपल्या महिला भगिनींना सांगितलंय. तर मला असंही सांगा वाटतं की मग या लावारसाचं आणि त्यामुळेच त्याबरोबर त्याच्यावर जमिनीचं हे वर खाली धगधग करणं ही या महाज्वालामुखीच्या उद्रेकाची नांदी नसेल ना, असे विचार डोकं वर काढू लागले. हे ज्वालामुखी का होतात या विषयाची भूशास्त्रज्ञांचं सर्वसाधारणपणे मत असं की फुटबॉलच्या चेंडूवर जसे वेगवेगळे जोडलेले तुकडे दिसतात तसेच पृथ्वीचा पृष्ठभाग हा 6 मोठ्या आणि 12 लहान तुकड्यांचा बनलेला हा पृथ्वी आणि यातले हे 12 लहान तुकडे जे आहेत हे तुकडे स्थिर नसून हळूहळू का होईना पण सतत सरकत असतात असं वेगेनेरनं प्रथम मांडलं. पृथ्वीचा गाभा आणि वरचा पृष्ठभाग याच्या मधल्या भागाला प्रावरण किंवा मॅन्टल असं म्हणतात. गंमत म्हणजे हे भूखंड किंवा तुकडे त्यांच्या खाली असलेल्या दाट आणि अर्धप्रवाही मॅन्टलच्या थरावर दरवर्षी 5 ते 12 सेंटीमीटर इतक्या वेगानं सरकत असतात. उदाहरणार्थ भारतीय उपखंड, रशिया आणि चीन यांच्या दिशेने दरवर्षी 4.5 सेंटीमीटर इतक्या वेगाने सरकते. ही भूखंड हजारो चौरस मैल एवढी मोठी आणि कमीत कमी 30 ते 70 किलोमीटर जाडीची किंवा उंचीची असतात. 2414 किलोमीटर लांबी असणाऱ्या हिमालय हा उत्तर भारत, काश्मीर, दक्षिण तिबेट, सिक्कीम,
नेपाळ आणि भूतान या भागात पसरलेला आहे. हा सर्व प्रांत भूकंपाच्या आणि ज्वालामुखींच्या पट्ट्यात येतो. सर्व प्रकरणात आणखी एक होतं बरं का, जसं जसं आपण पृथ्वीच्या मध्याकडे जाऊ तसं तसं दाब आणि तापमान वाढत जातं. पृथ्वीची त्रिज्या साधारणपणे 6370 किलोमीटर आहे. त्या खोलीवर म्हणजेच केंद्रापाशी पृथ्वीचं तापमान 7200 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. केंद्रापासून 1200 किलोमीटर अंतरावर हे तापमान 6300 डिग्री सेल्सिअस एवढं कमी होतं. म्हणजेच 1200 किलोमीटरच्या अंतरामध्ये 900 डिग्री सेल्सिअस एवढं या तापमानात फरक पडतो. केंद्रापासून 3500 किलोमीटरवर हे तापमान 4500 डिग्री सेल्सिअस एवढं घसरतं. म्हणजेच 2300 किलोमीटरच्या या अंतरात हे तापमान 1800 डिग्री सेल्सिअस एवढं घसरतं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर हे तापमान 3000 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. खरं तर एवढ्या तापमानामुळे तिथले खडक वितळायला हवे, पण वरच्या खडकांच्या वजनाच्या दाबानं ते न वितळता तसेच घन राहतात. पण हा दाब जरा जरी कमी झाला तरी ते चटकन वितळून त्याचा लावारस बनतो. हा लावारस जमिनीखाली असताना त्याला मॅग्मा असं म्हणतात. पण तिथे जर जमिनीला भेग असेल तर त्यातून उसळून हा मॅग्मा बाहेर येऊ शकतो. भूखंड जिथे एकमेकांवर आपटतात किंवा एकमेकांना मिळतात तिथे हा असा प्रकार जास्त घडू शकतो. यामुळेच पृथ्वीचं आवरण या लावारसाच्या प्रचंड दाबाला आवर घालू शकत नाही, तेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. या ज्वालामुखींच्या विषयी आपल्याला अचूक भाकितं करता येत नाहीत, पण भूकंप लहरी आणि जमिनीचं वाकणं याचं निरीक्षण करून थोडीफार भाकितं करतायत. हवाईमध्ये असलेल्या वेधशाळेत ही निरीक्षणं केली जातात. अलास्कामध्ये या भाकितांचा विमानांना खूपच फायदा होतो. यामुळे ज्वालामुखींचे ढग टाळता येतात. 1982 सालापासून एकूण 1500 प्रवाशांना नेणाऱ्या 7 जम्बो जेट्सची शक्ती या ज्वालामुखींच्या ढगांमुळे गेलीय. ही इंजिन्स पुन्हा सुरू करता आली आणि अनेक लोकांचे जीव वाचले. पण यात कोट्यावधी डॉलर्सचं नुकसान झालं. त्यामुळे ज्वालामुखींच्या संशोधनाला आणखीच चालना मिळाली. आणि या ज्वालामुखींच्या अभ्यासाला आणि भाकीत करण्यालाच व्हॉल्केनोलॉजी असं म्हणतात. या अभ्यासासाठी सेस्मोग्राफ, टिल्टमीटर, थर्मोमीटर, गॅस डिटेक्टर्स उपकरणं वापरली जातात. लावाचं तापमान मोजण्यासाठी खास थर्मोकपल्स वापरली जातात. जपानमध्ये माउंट असामा, हवाईमध्ये किलोई आणि इटलीमध्ये वेसोवियस येथे या अभ्यासासाठी वेधशाळा आहेत. हवाईच्या किनाऱ्याजवळच समुद्राचा एक पाण्याखाली ह्योगो नावाची वेधशाळा 1997 साली काढलीय. हे काम खूपच किचकट आणि धाडसाचं असतं. अंतराळ यानात घालतात तसे त्यांनाही एक ठराविक तऱ्हेचे कपडे घालावे लागतात. 1991 साली मॉरियस आणि कॅटेलिया क्राफ्ट हे 2 प्रसिद्ध ज्वालामुखी तज्ज्ञ हे ज्वालामुखींचे फोटो काढत असताना त्यातल्या उद्रेकामुळे मरण पावले. या ज्वालामुखीच्या अगोदर किंवा नंतर तेथून लोकांना हलवायचं काम खूप शिताफीनं आणि लवकर करावं लागतं. आतापर्यंत इतिहासात 1982 साली इंडोनेशियामध्ये लुंगुंग इथे 75,000 लोकांना, तर 1984 साली फिलिपाईन्स मधून 74,000 लोकांना, 1991 साली फिलिपाईन्स मध्ये पिनटू बॉम्बमध्ये 2,50,000 लोकांना आणि 2000 साली काँगोमध्ये न्यूरोगॉंगो इथे 5 लाख लोकांना सुरक्षित जागी नेण्यात आलं होतं. मंगळावरही आपल्याला माहिती असलेले 20 ज्वालामुखी आहेत. त्यातले 5 हे खूप अजस्त्र आहेत आणि ते कोट्यावधी वर्ष जुनी आहेत. ते शील्ड या प्रकारातले आहेत. चंद्राप्रमाणे मंगळावरही सरकती भूखंड नाहीयेत. आपल्या सूर्यमालिकेमधल्या ग्रहांपैकी शुक्रावर मात्र सगळ्यात जास्त ज्वालामुखी आहेत. तेथे आतापर्यंत 1600 मोठ्या ज्वालामुखींची नोंद झालीय. याविषयी तेथे 1 ते 10 लाख एवढे लहान लहान ज्वालामुखी आहेत असाही अंदाज मांडला जातो. तेही शील्ड या प्रकारचेच आहेत. शुक्र हा काहीसा पृथ्वीसारखा आहे. तिथेही सरकती भूखंड नाहीत. त्यामुळे तेथे ज्वालामुख होण्याच्या कारणाविषयी आपल्याला अंदाज असला तरी त्यावर खोलवर संशोधन मात्र अजूनही चालूच आहे. तर आपल्या महिला भगिनींना आपण मला वाटतं बरीच माहिती दिली आहे ज्वालामुखींबद्दल आणि ही माहिती त्यांना नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. तर आजची जी काही माहिती आम्ही तुम्हाला दिली त्याबद्दल देखील आम्हाला प्रतिक्रिया नक्की द्या तुम्ही.
आणि आज मला प्राचीला आणि मला तेजस्विनीला इथेच रजा द्या आणि आपण पुढच्या भागात नक्कीच भेटू. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. आताच आपण ऐकलात कार्यक्रम गणिताचा. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत ज्वालामुखी आणि गणित याविषयीची माहिती. ही माहिती दिली होती तेजस्विनी बनकर आणि प्राची देवधर यांनी. या कार्यक्रमाची निर्मिती होती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. धन्यवाद.